जय महाराष्ट्र. मी मंदार फणसे. जय महाराष्ट्र या चॅनलचं आज आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. जय महाराष्ट्र हे चॅनल महाराष्ट्र दिनी येण्याचं काही महत्त्व आहे. महाराष्ट्र या शब्दाभोवतीची जी काही एकूण वेगवेगळी स्पिरिट्स आहेत ती आपल्याला समजून घेतोय आपण दिवसभरामध्ये आजच्या. पण या बरोबरीनंच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये. जय महाराष्ट्र हा जो शब्द आहे या शब्दाच्या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे. फार राजकीय ह्याच्यावरती खरं तर आज जायची इच्छा नाही आहे, कारण तुमच्याशी अगदी मनमोकळेपणाने महाराष्ट्र काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. कारण तुम्ही महाराष्ट्रासाठी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केलेला आहे. महाराष्ट्र हे जे स्पिरिट जे आहे त्या स्पिरिटच्या संदर्भात मला तुम्हाला विचारायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 1960 साली हे राज्य अस्तित्वात आलं. आत्ताच्या ज्या काही भौगोलिक सीमा आहेत, आधुनिक राज्य जे काही आहे, पण जवळजवळ 1949ला पहिल्यांदा जय महाराष्ट्र हा शब्द रायगडावरती तुमच्या आजोबांनी प्रबोधनकार ठाकरेंनी उच्चारला होता, जयघोष केला होता तिकडे. काय हे स्पिरिट आहे? या ऊर्जेचा जर आपण स्रोत पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या संपूर्ण ऊर्जेमागे 3 अक्षरं दडलेली आहेत. ती आहेत म्हणजे शिवाजी. महाराजांच्या जे महाराजांनी विचार रुजवले की ज्या प्रकारची गोष्ट त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणली, मी एक गोष्ट खरी आहे पण ती गोष्ट म्हणून सांगतो तुम्हाला. महाराजांचं निधन झालं 1680ला आणि 1681ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. अर्थात आल्यावरती त्यांना कळलं असेलच की महाराज नाही आहेत, त्यांचं निधन झालं आहे. आत्तासारखी काही त्यावेळेला काही ईमेल पाठवणे आणि फोन करणे असले काही प्रकार नव्हते. वेळ लागायचा, माहिती मिळायला वेळ लागायचा, कळायला वेळ लागायचा. पण 1681 साली ज्यावेळेला औरंगजेब इथे आल्यानंतर जेव्हा त्यांना हे समजलं आणि पुढे जर समजा आपण 1681 ते 1707 हा कालखंड अख्खा 27 वर्षाचा हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. त्या संपूर्ण काळामध्ये संभाजीराजांचं बरोबर अनेकदा त्यांच्याबरोबर युद्ध झालं. ताराराणी साहेब, संताजी धनाजी, राजाराम महाराज, हे सगळं 27 वर्ष चालू होतं. आणि या 27 वर्षामध्ये औरंगजेबने जी पत्रं पाठवलेली आहेत किंवा त्यावेळेची जे काही गोष्टी सापडतात त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं आहे की अर्थात त्यांना माहिती होतं की शिवाजी महाराज नाही आहेत, पण त्या 27 वर्षाच्या अख्ख्या कालखंडामध्ये जे काही इथे महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोध झाला, ज्या लढाया झाल्या, त्याचं वर्णन औरंगजेबाने असं केलं, शिवाजी अजून मला छळतोय. ती जी पुढे लढण्याची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतो. आणि मला असं वाटतं की ती अजूनपर्यंत त्याच प्रेरणेवरती आज महाराष्ट्र उभा आहे. म्हणजे जर समजा तुम्ही पेशवे जरी घेतलेत तरी त्याच प्रेरणेवरती आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जरी पाहिलात तरी तो त्याच प्रेरणेवरती आहे. आणि अजूनपर्यंत तीच एक प्रेरणा आपण पुढे घेऊन सगळेजण चाललेलो आहोत. आणि महाराष्ट्राचं नशीब की इतकी मोठी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि त्यांनी ही प्रेरणा देशाला दिली. म्हणजे ज्या वेळेला आपले सुभाषचंद्र बोस ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आले होते, मला असं वाटतं प्रतापगडावरती ते गेले होते आणि त्यांच्याबरोबर काही कवी होते. आणि त्यावेळेला सुभाषचंद्रजींनी त्यावेळेला सांगितलं की जर या देशाला काही द्यायचं असेल, काही कविता तुम्हाला करायच्या असतील तर या शिवाजी या 3 अक्षरांवरती तुम्ही कविता करा. सो मला असं वाटतं ती प्रेरणा आहे आणि ते महाराज आपले त्याच्यातनंच हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे आजोबांची प्रेरणा देखील माझ्या शिवाजी महाराजच आणि महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांची प्रेरणा देखील शिवाजी महाराजच. एक जो भारलेला काळ होता, म्हणजे प्रबोधनकार असतील, आचार्य अत्रे असतील आणि त्यानंतर बाळासाहेबांनी पुन्हा एकदा जय महाराष्ट्र हे सर्व महाराष्ट्रात म्हणजे
कोणालाही ते मान्य करावं लागेल की बाळासाहेब नसते तर कदाचित जय महाराष्ट्र हा शब्द महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचला नसता की मला असं वाटतं शिवाजी महाराज ही महाराजांचं संपूर्ण त्यांचं मोठेपण कोणी सांगायची गरज नाही, परंतु ते जी गोष्ट ठेवली महाराष्ट्रामध्ये याचं मी सर्वात जास्ती मोठं श्रेय जर समजा आपण द्यायचं झालं संयुक्त महाराष्ट्रानंतर आजपर्यंत, तर ते माननीय बाळासाहेबांनाच द्यावं लागेल आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना द्यावं लागेल. एक जे म्हटलं गेलं म्हणजे जी कविता होती अगदी सेनापती संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे होते सेनापती बापट, त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेलं. आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं कुठेतरी त्या राष्ट्राला काहीतरी झालं आहे, महाराष्ट्र मृतवत अवस्थेत आहे, तुम्ही जे आता सगळा दौरा केला त्यावेळेला? म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रातली आत्ताची सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्र आपली भूमिका विसरलेला आहे असं मला वाटतं. जी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी, साहित्यिकांनी, कवींनी, इतर सर्व लोकांनी जी गोष्ट पुढे रेटायला पाहिजे किंवा न्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये संपादक आले, सगळेच आले, तर तो जो एक मार्गदर्शक महाराष्ट्र म्हणून जी गोष्ट होती ती आज तशी दिसत नाही आहे. आज महाराष्ट्राचा दौरा करताना महाराष्ट्र हा कुठेतरी चाचपडतोय असं दिसतंय आणि महाराष्ट्राला कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे की काय अशी परिस्थिती आज येऊन ठेपलेली दिसते आपल्याला, जी कधी याच्या अगोदर कधी नव्हती. पण एकूण हा जो महाराष्ट्र तुम्ही बघितला म्हणजे गेल्या झंझावती तुमचा सगळा दौरा झाला, लाखोंच्या हजारोंची सभा आम्ही बघत होतो, पण ह्या सभांमधनं तुम्हाला असा काहीतरी नवीन एखादा पल्स सापडलाय काय, एक वेगळं काहीतरी लोकांचं म्हणणं आहे किंवा असं काही? कारण अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या सभा झाल्या नव्हत्या. नाही, मला मध्यंतरी एक माझा पत्रकार नागपूरला भेटले होते, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी मला असं विचारलं की तुमच्या सभांना गर्दी होतच आली आत्तापर्यंत, परंतु आत्ताच्या दौऱ्याला जी तुमच्या सभांना जी गर्दी झाली, काय तुम्ही विचार करता ह्याच्यातनं? तर मी त्यांना ते 2 वाक्यातच सांगितलं. मी म्हटलं की तो जो उत्साह होता त्या उत्साहात एक प्रस्थापितांच्या विरोधात राग होता आणि तो जो उत्साह होता त्या उत्साहामध्ये एक अपेक्षा होती. राज ठाकरेंनी याच्या अगोदर काही गर्दी पाहिली नव्हती अशाला भाग नव्हता आणि गर्दीने देखील राज ठाकरेला पाहिलं नव्हतं अशाला काही भाग नव्हता. मी राज ठाकरे याच्या अगोदर कुठेतरी सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत होता आणि इतक्या वर्षानंतर आला, चला बघायला जाऊया, असंही काही नव्हतं. पण मला असं वाटतं की ती गर्दी हे प्रस्थापितांच्या विरोधातल्या रागाचं प्रतीक होतं किंवा आहे आणि ते अपेक्षांचं देखील एक प्रतीक आहे. ही जी गर्दी होती म्हणजे तुमचा मी वैयक्तिक जो बघितला दौरा तो सगळा कोल्हापूर आणि जिथे ते विरोधी पक्ष अगदी शिवसेना असेल, भाजप असेल, हे सगळे जिथे आहेत टिकून आहेत त्या भागातनं सगळा तो दौरा झालेला होता. काही ठिकाणी राष्ट्रवादीचा पण तिथे गड होता. काही ठरवून केलं होतं तुम्ही ते तसं की काय कसं फिरायचं नाही तर? बघायला गेलं तर माझा पक्ष हा आज 7 वर्षाचा आहे. याच्या अगोदर तिथे कुठे ना कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचेच खासदार आमदार तिकडे होते. कुठूनही फिरलो तरी तुम्ही म्हणणार की कसा काय आखला, इथे कसं काय गेलात, तिथे कसं काय गेलात, त्याला काय अर्थच नाही ना. म्हणजे राग प्रस्थापितांच्या विरोधात आहे तुम्ही म्हणताय तसा म्हणजे विरोधी पक्षाविरोधात सुद्धा आहे? त्यांच्याही विरोधात आहे. ही जी सगळी परिस्थिती आहे, कारण मी तुम्ही जर आता महाराष्ट्रात गेलात आणि तुम्ही फिरलात तर तुमच्या असं लक्षात येईल, सगळ्यांचा कानोसा घ्या तुम्ही आणि जे काही लोक म्हणतात, पत्रकार म्हणतात, इतर लोक जे काही म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी राज्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची मिलीभगत आहे. हे आपापसात वाटून घ्यायचे प्रकार सुरू आहेत. मला असं वाटतं याच गोष्टीचा वीट लोकांना आलेला आहे, याच गोष्टींचा राग लोकांच्या मनात आहे आणि त्यांना हे नको आहे. पण आता हे जे तुम्ही दौरे सगळे बघताय, तुम्ही मध्यंतरी गुजरातला पण गेला होतात, मी तुमच्या दौऱ्यांभोवती फिरतोय अशासाठी कारण या दौऱ्यांमध्ये तुम्ही पण काहीतरी शोधताय असं दिसतंय. काही सापडलंय का तुम्हाला? नाही, कसं आहे, ज्या राज्याच्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ते काही रॉकेट सायन्स नव्हे. बाजूच्या राज्यांमध्ये जी गोष्ट घडू, एक काळ असा होता की सर्व राज्य ही महाराष्ट्राकडे पाहत आणि सांगत की महाराष्ट्रासारखी प्रगती आम्हाला हवी आहे. जो आपण जुना काळ पकडू, ज्यावेळेला बाकीची राज्य तर फारच मागे होती त्यावेळेला आणि जी काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि इतर ज्या काही गोष्टी झाल्या
याचं काही जणांना तुम्हाला श्रेय द्यावंच लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर समजा कामगिरी कोणाची असेल, ज्याला आपण पाया रोवणं ज्याला आपण म्हणतो मोठं काम, ते यशवंतराव चव्हाणांचं आहे. ते तुम्ही नाकारून चालणारच नाही. म्हणजे तुम्ही मग कोयनेच्या धरणापासून तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या. पण त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला, म्हणजे उदाहरणार्थ आपण बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं, की जो एक्सप्रेस हायवे झाला, जो नितीन गडकरींनी त्यावेळेला केला, आणि त्याच्यानंतर देशालाही कळलं की बाबा अशा प्रकारचे रस्ते होऊ शकतात, अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. सो तसं आज काही राहिलेलं नाही. ना विरोधी पक्षांकडनं राहिलं आहे, ना सत्ताधाऱ्यांकडनं राहिलं आहे. सर, धरणं कशी बनवू नयेत तर महाराष्ट्रासारखी बनवू नयेत, रस्ते कसे बनवू नयेत तर महाराष्ट्रासारखे बनवू नयेत. पॉवर प्रोजेक्टचे नुसते MOU करायचे आणि पुढे काही घडत नाही आहेत. सो लोडशेडिंगमध्ये महाराष्ट्र पडलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि असं. सो एक तो महाराष्ट्र आणि एक आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर जिथे महाराष्ट्रच चाच पडतो तिकडे राज ठाकरेचं काय घेऊन बसलं. पण तुम्ही पण चाचपडताय असं म्हणताय. मी चाच पडतोय म्हणण्यापेक्षा मी सत्ता हातात येण्यासाठी म्हणूनचे माझे प्रयत्न आहेत. मी काही सत्तेचा भोका नाही आहे. मी अगदी खरं सांगायचं झालं तर म्हणजे असं काहीतरी फार मोठी जे असतात ना, एक सत्ता सत्ता सत्ता, मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला यातला मी नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आलो आहे. मला अजूनही आठवते तो क्षण मी कधी विसरणार नाही. मी एकदा मातोश्रीवरती असताना लहान होतो आणि बाळासाहेब मला असं वाटतं शिवसेना भवनला मीटिंगला चालले होते. नेहमीप्रमाणे मी बरोबर होतोच. त्या दिवशी आमचे गाडी चालवणारे जे होते ते आले नव्हते. तर मग अनेकदा असं व्हायचं की मग बाळासाहेब टॅक्सी मागवायचे. तर ती मागवली टॅक्सी. इतक्यात त्यावेळेचे मुंबईचे महापौर, मला आता कोण होते आठवत नाही, परंतु ती इम्पाला गाडी होती त्याला, आणि त्यांचं काहीतरी महापौरांचं बोलणं झालं बाळासाहेबांबरोबर आणि निघाले तर त्यांनी बघितलं की बाळासाहेब टॅक्सीत बसतात. तर त्यांनी सांगितलं बाळासाहेबांना की माझ्याबरोबर गाडीत बसा. ते बोलले नाही, महापौराच्या गाडीत नाही बसणार मी. मग मागे बाळासाहेब, मी आणि अजून एक व्यक्ती होती, मला असं वाटतं आमचे ते वरळीकर का कोणतरी पुढे होते. टॅक्सी सुरू झाली आणि ज्यावेळेला बांद्र्याचा त्यावेळेला तो रेल्वे क्रॉसिंगवरचा जो फ्लायओव्हर होता, मी मागे सहज वळून बघितलं तर त्या टॅक्सीच्या मागे एक लाल दिव्याची गाडी मागून येत होती. हा मी 1-2 अगोदरच्या अगोदर मी किस्सा सांगितला होता. मी असं नाही की हा काहीतरी नव्याने सांगतोय. उद्देश एवढाच सांगण्याचा या सगळ्या याच्यामध्ये काय, तर असा काहीतरी फार लाल दिव्याच्या गाडींचा मोह आहे, गाड्यांचा काहीतरी त्या सरकारी बंगल्यांमधला काहीतरी आहे किंवा. पण जी गोष्ट तुम्ही करू शकता, जी गोष्ट घडवू शकता, एक राज्य हातात असल्यावरती काय काय गोष्टी तुम्ही निर्माण करू शकता, हे मला कल्पना आहे याची. आणि असली काहीतरी पैशाची खाखा भूक अशी काही सुटलेली मला नाही आहे. पक्ष चालवताना पैसे लागतात का? हो लागतात. निवडणुकांना पैसे लागतात का? हो लागतात. परंतु याचा अर्थ तुम्हाला काही महाराष्ट्र अगदी अख्खा गहाण टाकायची आवश्यकता नाही आहे किंवा संपूर्ण काही विकायची आवश्यकता नाही आहे. आवश्यकताच नाही मुळात. पण या सगळ्या गोष्टींमधनं सत्तेतून हे परिवर्तन घडू शकतं याच्याबद्दल मला एक पूर्ण आत्मविश्वास आहे आणि हे होऊ शकतं. पण एक ही जी सत्ता, ही जी तुम्ही म्हणता सत्तेतनं परिवर्तन होऊ शकतं, सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही संस्थात्मक संरचना करायला लागतात, एखाद्या संघटनेला करायला लागतात, आणि खास करून महाराष्ट्रात बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जो सगळा सहकाराचा सगळा सत्तेचाच भाग आहे. एक प्रतिसत्ता तिकडे आहे. तशा प्रकारची काही करावी किंवा त्या पद्धतीनं तुम्ही पुढे जावं वगैरे असं काही नाही. आता हा कसा आहे, हा या आत्ताच्या लोकांना हा आयता मिळालेला आहे. ह्यांनी काहीच केलेलं नाही आहे या लोकांनी. आता प्रश्न असा आहे की या संस्था देखील उभ्या राहिल्या आहेत, त्या सरकारी पैशावरती उभ्या राहिल्या. यांचं काय स्वतःचं काय होतं? सहकारातनं उभे राहिल्या, पण तो सरकारी पैसा होता. ह्या सगळ्या गोष्टीतनं हे सगळं उभं राहिलं. सरकारी जमिनींवरती यांची कॉलेजेस उभी आहेत. सो तो सत्तेचा वापर करून ह्या संस्था उभ्या राहिल्या आहेत. ह्या काय अशा काहीतरी हे काही प्रकाश आमटे किंवा अभय बंग नव्हे की नुसते स्वतःच्या हिमतीवरती संस्था उभ्या केल्यात. आणि ते साखर कारखाने आणि त्या सूतगिरण्या हे त्यांचे राजकीय अड्डे आहेत.
आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांना दावणीला बांधून ठेवायचं आणि त्यातनं राजकारण करायचं, हे आत्तापर्यंत या गोष्टी करत आल्या. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेला जनता ज्यावेळेला राग व्यक्त करते त्यावेळेला ही मागचा पुढचा असला विचार नाही करत. पण तुम्हाला कुठेतरी वाटतं, कारण गेल्या वेळेच्या निवडणुकीला असं वाटत होतं की असा राग आहे आणि परत तो काही राग दिसला नाही, म्हणजे सत्ता परिवर्तनामध्ये तो काही राग परावर्तित झालेला दिसला नाही. नाही, पण मी त्यावेळेला मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक या सगळ्या भागामध्ये मी फोकस करत होतो. त्याला मी महाराष्ट्रात तेव्हा मी तसा गेलो नव्हतो. आणि जी महाराष्ट्राची सुरुवात झालेली आहे तेव्हा आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल परिवर्तन. पण एकूण जो महाराष्ट्राचा, मला सांगा, पहिली निवडणूक मी विधानसभेची लढवली, लोकसभेची लढवली, लाखाच्या वरती मतदान झालं, विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि 13 आमदार निवडून आले. बरोबर आहे. सो लोकांनी विश्वास दाखवला आहे, ठेवलेला आहे माझ्यावर. सो जो इथे होऊ शकतं ते महाराष्ट्रातही होऊ शकतं आणि ते होणार, तुम्हाला ते दिसेल. एकूण जी तुमची गेल्या वेळेला काही भाषणं झाली, अत्यंत जहाल भाषणं होती. म्हणजे भाषेच्या बाबत पण आता मध्यंतरी हे झालं, काही जणांनी तुमची कॉपी करायचा प्रयत्न केला की काय असं सगळेजण म्हणतात, आणि त्यातनं काहीतरी परत एक, खास करून अजितदादांचं म्हणता येईल, त्यांचं जे एक वक्तव्य आलं ह्याच्यावरनं परत एक वादळ उठलं. तुमची कॉपी होती ती? नाही नाही, मला असं काहीतरी, कसं आहे, शेवटी या त्या वाक्यातनं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्यातनं प्रवृत्ती कळते. म्हणजे जो तुम्ही विचार करत असताना तोच बाहेर येतो ना. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा देखील विचार करता, हेच त्यातनं बाहेर आलं ना. सो तो कॉपी विपीचा भाग सोडून द्या, मला काही त्याच्याशी काही कर्तव्य नाही या गोष्टींची. परंतु आपण कुठे बोलतो आहोत, कोणाबद्दल बोलतो आहोत, हे बघा, ह्युमर, विनोदाने मी अनेकदा बोलतो. तो आता ते थोबाड आमच्याकडे जेनेटिकली आलेलं आहे, त्याचं आम्ही काही नाही करू शकत. परंतु ती गोष्ट बोलत असताना आम्ही कधी समाजाला नाही म्हटलं, लोकांना नाही कधी म्हटलं, एखाद्या व्यक्तीला म्हटलं असेल. एका व्यक्तीबद्दल बोलत असताना किंवा राजकीय टीका टिप्पणी करत असताना तुम्ही एखाद्या ह्युमरस अँगलने तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता, बोलू शकता, पण तुम्ही लोकांबद्दल असं नाही बोलू शकत. एकूण ही जी सगळी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे तुम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून बघितला, आता बऱ्यापैकी शहरी भागामध्ये त्याला मान्यता दिसते, ग्रामीण भागामध्ये असा इथून पुढच्या काळामध्ये तो कसं जाईल. एकीकडे ग्लोबल महाराष्ट्र पण आहे, म्हणजे गाव पातळीवरचा महाराष्ट्र आहे, शहर पातळीवरचा, आणि अगदी ग्लोबल महाराष्ट्र आहे, कारण सगळीकडे मराठी वर्ग पसरला आणि तो एका वेगळ्याच लाईफस्टाईलमध्ये जगतोय आज. हे जे सगळं एक प्रकारचा जो गोंधळ झालेला हा आहे, काय गोंधळ नाही हो, असं जगातले प्रत्येक देश असतात, असं प्रत्येक राज्य असतं. पण मग ह्याच्यामध्ये कुठेतरी अशा अपेक्षा ज्या आहेत त्या त्याचा सगळा गोंधळ वाटत नाही तुम्हाला? कारण शहरांना काही देणं घेणं नाही पडलेलं, पाणी. नाही, हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना, कोणी कुठे ग्लोबली असा नाही तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असा, प्राथमिक गरजा तर सारख्याच आहेत ना, त्याच्यामध्ये काही फरक नाही ना. म्हणजे ग्लोबली असतो तो पण पाणीच पितो, आणि शेतकरी असतो ग्रामीण भागातला असतो तोही पाणीच पितो. फिल्टर वॉटरने आम्ही गाड्या धुतो ना शहरांमध्ये. त्याने मी कोण बोललो, शहरांमध्ये सगळे गाड्या धुतात ते फिल्टर वॉटर. काय, त्याच माझं तेच म्हणणं आहे की या सगळ्या तिथे पाणी मिळत नाहीये, तिथे पाणी मिळत नाहीये, इथे हा सगळ्या असला नासाडी होते या सगळ्या गोष्टींची. हे सगळं कंट्रोल राज्यांनी करायचं असतं, राज्यकर्त्यांनी करायचं असतं. हे तुम्ही नियम घालून द्यायचे असतात, तुम्ही ह्या गोष्टी ठरवायच्या असतात. तुम्ही जर समजा लोकांवरती सोडून दिलं तर ज्याला ज्याला ज्या गोष्टी सोर्सेस मिळतात त्यांनी त्या गोष्टी तो करतो. तुम्ही हे लोकांवरती नाही टाकून चालत. तुम्हाला एक राज्याला एक नियम आखावा लागतो, राज्याला एक घडी बसवावी लागते, त्याच्यातनंच राज्य घडतं ना, त्याशिवाय घडेल कसं? म्हणजे तुम्ही आत्ताचं जर समजा उदाहरण घेतलं या सगळ्या याच्यामध्ये, तर ते जे अनधिकृत इमारती पाडणे वगैरे वगैरे वगैरे, ही चूक कोणाची? चूक महानगरपालिकांची, चूक राज्यकर्त्यांची, चूक तिथल्या लोकप्रतिनिधींची, तिथल्या महानगरपालिका अधिकाऱ्यांची, काही प्रमाणात तिथल्या पोलिसांची. त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला का द्यायचा? आणि मग परराज्यामधनं आलेले लोक जी अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत त्यांना तुम्ही स्वतःची हक्काची त्यांची घरं देताय, हा तर आपला मराठी माणूस आहे.
म्हणजे अधिकृत जो नागरिक या महाराष्ट्राचा आहे त्याला या बिल्डरांच्या नादानपणामुळे तुम्ही त्याच्यावरती अनधिकृतपणाचा शिक्का मारतात. तुम्हाला त्यांना पर्यायी घरी देता येत नाहीत का? इमारती पाडायच्या, अनधिकृत जी गोष्ट आहे ती पाडली गेलीच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्या पाडण्याच्या अगोदर त्यांचे जे संसार आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांना तुम्ही पर्यायी जागा द्या. पण येणाऱ्या काळात तुम्ही काही म्हणजे तुम्ही इतर झोपडपट्ट्यांच्या बाबतीत जर समजा जो निर्णय करू करता आणि हे नुसतेच सरकारी प्लॉट विकण्यासाठी म्हणून झोपडपट्ट्या भरतात तिथे आमदार आणि नगरसेवक, त्याच्यावर काही कारवाई नाही होणार. एक तरी वॉर्ड ऑफिसर सस्पेंड झाल्याची माहिती आहे तुम्हाला? नाही. पोलीस अधिकारी नाही, नगरसेवक नाही, आमदार नाही, काही नाही. आता हे कॅम्पा कोलासारखी बिल्डिंग आहे, हे आत्ताच येऊन गेले सकाळी माझ्याकडे, आत्ताच सकाळी ते माझ्याकडे येऊन गेले. आता हे सगळं प्रकरण अडकलंय त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात. पण मला एक गोष्ट समजत नाही, इतक्या उंच उंच इमारती तुमच्याकडे उभ्या राहत असताना तुमच्या वॉर्ड ऑफिसरला माहीत नसतं? मग तो वॉर्ड ऑफिसर करतो काय? आणि ह्याचा जाब कोणी विचारायचा नाही. याचं कारणच आहे कारण मिलीभगत, सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, एकमेकांचे हात एकमेकांमध्ये आहेत. त्याच्यामुळे कोणी कंप्लेंट करायला जात नाही आणि हकनाक मरतात ती सर्वसामान्य माणसं. पण हे जे कायदे मोडणार आहेत ही पण मराठी माणसंच आहेत ना आपल्याकडे. मग कोण नाही म्हटलं? पण तुम्ही एवढ्याशा थोड्याशा मराठी लोकांसाठी म्हणून एवढ्या मराठी माणसांवरती अन्याय करणार आहात का? मला तुम्हाला जर आठवत असेल तर मी एक पत्र दिलं होतं या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना. आठवतं तुम्हाला? सर्व पोलीस अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना की ह्या चिरीमिरीसाठी लाचार होऊ नका, महाराष्ट्र विकू नका. विसरले का सगळे? असं नाही आहे की माझ्याकडनं कुठचे प्रयत्न झाले नाही आहेत. शेवटी मी काय सांगणार त्याला? मी एक पत्र देऊन सांगितलं, समजून सांगितलं. याच्या पलीकडे जर समजा हेच जर समजा परप्रांतीयांना आणि परभाषिकांना जर समजा हे लाचार होऊन जर पैसे घेऊन मोकळे होणार असतील, कुंपणच शेत खात्या म्हटल्यानंतर बघायचं काय? पण त्यांना तो धाक का नाही? कारण वरपासून खालपर्यंत पैसे खाल्ले जातात म्हणून त्यांना तो धाक नाही, त्यांना ती भीतीच नाही. तुम्ही जिथे आता नाशिकसारख्या ठिकाणी सत्ता आले, काही ठिकाणी तुमचे बऱ्या संख्येने सगळे नगरसेवक आहेत, तिथे हा जो धाक दाखवण्याचा प्रयत्न जो आहे, याचं कारण असं आहे की ते जे नगरसेवक आलेत निवडून, बरोबर आहे, त्यांना काम करायला शेवटी एकाच ठिकाणी सत्ता आहे. ती सत्ता लोकांच्या बरोबरीने आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इतर पक्ष पण त्याच्यामध्ये बरोबरीने आहेत. काम करतोच आहे, वेळ लागतो कामाला, परंतु काम करून दाखवेन मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शहर चांगलं करणं हा माझा पॅशनचा विषय, हा माझा राजकीय विषय नाही आहे नुसता. मला आता कधी लोकांनी भरभरून सत्ता दिलेली आहे, एका ठिकाणी माझा महापौर बसलेला आहे म्हणजे आता मला अरे बाबा रे आली जबाबदारी माझ्यावरती, असं नाही आहे माझं. मला काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक हाती सत्ता येणं त्यातनंच तुम्ही काहीतरी घडवू शकता. तुम्हाला निर्णय प्रक्रिया नावाची जी गोष्ट असते, हे एकत्र 2 पक्ष 3 पक्ष एकत्र येऊन यातनं काही निर्णय होणार नाही, होत नाहीत. म्हणजे आज जे पूर्वी NDAचं झालं, आता केंद्रामध्ये आता ते काय आघाडीचं झालं आहे. हे इतके लोक येऊन नाही, एक हाती होतं. गुजरात एक हाती आहे म्हणून होत आहे, गोव्याला देखील आज एक हाती आहे म्हणून होत आहे. अखिलेश यादव काय करतात मला माहीत नाही, पण ते एक हाती आहे. भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट असेल, काही असेल, परंतु आता नितीश कुमारांच्या हातात तसं मोठ्या प्रमाणात बहुमत आहेच. सो एक हाती सत्ता आल्याशिवाय या गोष्टी नाही घडू शकत. आणि मग तुम्हाला दुसऱ्यांना सांभाळण्यातच इतका वेळ जातो या सगळ्या याच्यामध्ये की तुम्हाला राज्य सांभाळताच येत नाही. म्हणजे तुमच्याच सहकार्यानं सांभाळता नाकी नऊ येतात आणि मग राज्य कधी बघायचं? तुम्ही आता हा जो परत दौरा करणार आहात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार आहात किंवा सगळ्या चारा छावण्यांमध्ये जाणार आहात, काय परत तिकडे जाऊन तुम्ही, कारण हे तर आपल्याला व्हिज्युअल्स बघायला मिळत आहेत सगळं. नाही, तसं नाही आहे. म्हणजे मला जाऊन फक्त बघायचे की त्या चारा छावण्यांमध्ये गुरं आहेत का आमचीच पोरं आहेत. आणि बघा या सगळ्या याच्यामध्ये त्या गायी आणि म्हशी आणि त्या बकऱ्या आणि ते सगळे जे आहेत ना, ते काही मला मतदान करणार नाही आहे. तो म्हणजे आत्ता एक बीडला मी आत्ता दौऱ्यामध्ये असताना बीडला मला असं वाटतं बीड लातूर रस्त्यावरती, बीडपासून 15-1 किलोमीटरवरती तिथे एक जंगल आहे. तर तिथल्या लोकांनी मला सांगितलं की इथे जंगलामध्ये मोर आहेत, हरणं आहेत, सगळे आहेत आणि त्यांना पाण्याअभावी ते सगळे मरत आहेत. मी तात्काळ आमच्या लोकांना सांगून
तिकडे त्या जंगलामध्ये आतल्या बाजूला पाण्याचे हौद बांधले. आता त्यांनी मला त्याचे फोटो काढून पाठवले मला, जे आता मी बघायला जाणार आहे. रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी तिकडे हरणं येतात, मोर येतात, वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेत ते हौद. दर 3-4 दिवसानंतर पाणी बदलतात, परत दुसरं पाणी टाकतात आतमध्ये जाऊन. सगळी पोरं आमची सगळे काम करत आहेत. आणि हे काही सरकारी पैशावर नाही चालू आहे, सरकारकडनं मिळणाऱ्या अनुदानातनं ह्या गोष्टी नाही सुरू आहेत. हे आमच्या पक्षातल्या अनेक माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे पैसे काढले, अनेक जण चेक आणून देत आहेत, काही कॅश आणून देत आहेत, कोणी काय आणून देत आहे, कोणी तिथे टाक्या पाठवत आहे, कोणी तिथे चारा पाठवत आहे, कोणी तिथे टँकर्स पाठवत आहे. हे स्वतःच्या पैशाने चालू आहे. पण एकीकडे 2,500 कोटी झालेत जाहीर या सगळ्या दुष्काळात. असे मी लहानपणापासून ऐकतोय. मुळात दुष्काळ पडला कसा? त्या इरिगेशनसाठी जे 70,000 कोटी रुपये गेले आणि आता उरलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून जवळपास 70-80 हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्याच्यानंतर वरती परत तुम्ही दुष्काळासाठी 2,500 कोटी रुपये आणता. मग घालवलेत कुठे पैसे ते? हा मानवनिर्मित दुष्काळ आहे, हा काही नैसर्गिक दुष्काळ नव्हे. 72चा पडलेला कदाचित नैसर्गिक दुष्काळ होता असं म्हणू शकतो आपण. पण हा तर मानवनिर्मित आहे, हा तर मंत्री निर्मित आहे, हा तर सरकार निर्मित आहे. हे जर आपल्या सगळ्यांना कळतंय, तुम्हाला ते आता कळतंय, तर काय इथून पुढे काय? इथून पुढे आता प्रश्न असा आहे, मी प्रयत्न करतोय, मला एक गोष्ट करून दाखवायची आहे. हवी आहे लोकांची साथ, जनतेची साथ. फक्त एकच होतं, आपल्याकडे राग आल्यानंतर तो परत निवळतो, परत मग पुढच्या रागापर्यंत वाट बघायला लागते आपल्याला. तसं करून चालणार नाही. मुंबईची जी आत्ताची सगळी परिस्थिती आहे, खास करून ट्रॅफिक अत्यंत म्हणजे त्रासदायक सगळा प्रकार आहे. हे सगळं बदलेल आत्ताचे जे काय सगळे MUTP वगैरे सगळे चालू होते? MUTPचं मला माहिती नाही आहे. याचं मूळ कारण कसं आहे, आता हा खूप लांब विषय आहे. हा काय असा इतका पटकन बोलण्यासारखा विषय नाही आहे. पण प्रश्न सुटू शकतात ना. का जगात अनेक देशांमध्ये हे प्रॉब्लेम्स आले नाहीत का? त्यांनी सोडवले नाहीत का? सुटतात. पण त्या प्रकारची यंत्रणा म्हणून तुम्हाला राज्य सरकारला ती राबवावी लागते. त्या प्रकारचं काही देणं घेणं नाही या लोकांना. आणि याचं मूळ कारण मी नेहमी सांगत आलो, कारण आज पृथ्वीराज चव्हाण घ्या किंवा तुमचे अजित पवार घ्या, ही बसवलेली माणसं आहेत, ही बसलेली माणसं नाही आहेत. नरेंद्र मोदी हे बसलेले आहेत, पर्रीकर हे बसलेले आहेत, लोकांनी बसवले आहेत, लोकांनी बसवले, जनतेने बसवले आहेत, कुठच्या तरी हायकमांडने बसवलेले नाही आहेत ते. त्याच्यामुळे घेणं देणंच नाही. आपलं जे काय आहे ते आत्ता करून घ्या, पुढचं पुढे बघू. सो ज्यावेळेला लोक तुम्हाला बसवतात, ती जी जबाबदारी असते, ती जबाबदारी खूप मोठी असते. आणि त्यातनंही कामं घडतात, त्यातनंही परिवर्तन घडतं. एक आरोप तुमच्यावरती नेहमी होतो, आता अलीकडच्या काळामध्ये मी बघितलं की काँग्रेसशी तुमचं काहीतरी जमवून घेऊन चाललंय आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच तुम्ही. कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही तसेच आहेत. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. प्रश्न असा आहे की आत्ता जी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याची पाची खाती ही राष्ट्रवादीकडे आहेत. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस तर जबाबदार आहेच, परंतु राष्ट्रवादी ही महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांची. ह्याच्यात माझा आणि काँग्रेसचा काय संबंध येतो? परंतु ती गोष्ट भूमिका मांडताना अर्थ खातं कोणाकडे? राष्ट्रवादीकडे. PWD आणि इतर कोणाकडे? राष्ट्रवादीकडे. इरिगेशन कोणाकडे? राष्ट्रवादीकडे. पॉवर कोणाकडे? राष्ट्रवादीकडे. लॉ अँड ऑर्डर कोणाकडे? राष्ट्रवादीकडे. मग जबाबदार धरायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना धरायला लागेल की त्यांनी जो एक मुख्यमंत्री म्हणून जो एक विषय घ्यायला पाहिजे, पण तेही घेत नाहीत. याचं कारण त्यांना काही देणं घेणंच नाही आहे. ब्युरोक्रॅटिक माइंडचे आहेत ते. एक परत पुन्हा असाच राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ठाण्यामध्ये जे घडलं, ती इमारत पडली, अनेक लोक त्याच्यामध्ये गेले आणि परत एक राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदारसुद्धा सामान्यांसाठी उभे राहतोय असं म्हणून त्यांनी बंद केलं. याचं कारण त्या सगळ्या इमारती उभ्या राहताना ह्यांचे हात असल्याशिवाय होणार नाही आहे. महानगरपालिका कोणाच्या हातात आहेत? इतकी वर्ष यांच्याच हातात आहेत ना. यांचा ह्या अनधिकृत इमारती उभ्या करण्यामध्ये हातभार लागला नसता तर हे आले असते का?
ही सगळी, म्हणून मी सांगतो ना की हे सगळे आतून मिळालेले आहेत एकत्र आणि दाखवतात दोन वेगवेगळे पक्ष आहेत म्हणून. आता माझ्यावरती मागच्या वेळेला नाही का माझ्यावरती आरोप केले काँग्रेसच्या बाबतीत वगैरे वगैरे, हेच आरोप शिवसेनेवरती पूर्वी होत होते ना. कारण कसं असतं माहिती आहे ना, कारण विजय हा तुम्हाला निधड्या छातीने झेलता येतो, पण पराभव हा कोणावर तरी टाकावा लागतो. आणि मला असं वाटतं ना की राजकीय नेते हे भाषणं देतात, मुलाखती देतात, त्यांनी बोलावं, ठीक आहे. संपादक, वर्तमानपत्र यांनी लिहावं, तुम्ही चॅनलनी दाखवावं, परंतु तो शेवटचा निर्णय घेण्याचा जो असतो ना तो लोकच घेतात. तुम्ही लोकांना, जनतेला मूर्ख समजू नका की आम्ही लोक किंवा तुम्ही लोक किंवा कोणीतरी आपण त्यांना काहीतरी फार शिकवतोय. आपण इन्फॉर्मेशन देतोय. निर्णय त्यांचा आहे, निर्णय ते घेणार आहेत. सो आम्ही फक्त एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहोत. आपण त्यांना हे नाही सांगत आहोत की ही गोष्ट बाबा रे असं करू नका रे, असं झालं ना तर असं होईल वगैरे वगैरे, असं नसतं. त्यांचा विचार असतो ना स्वतःचा. एक अजून परत तुमच्यावरती अलीकडच्या काळात हे झालं की तुम्ही एक आंदोलन सुरू केलं टोलचं, आणि परत आता त्या आंदोलनाला कुठेतरी हे झालं, पण ते खूप दिवस चाललं. म्हणजे एक महिना ती माणसं बसली होती मनसेची वरती, ते सगळं त्याच्यातनं काय निष्पन्न झालं नंतर? 65 टोल नाके बंद केले, हे कोणी जाहीर केलं? भुजबळांनी ना. ते कुठच्या आंदोलनानंतर बंद केले? माझ्याच ना. मग अजूनही काही टोल नाके असे आहेत? माझा टोलला विरोध नाही आहे. माझा टोलमधनं येणारा पैसा जातोय कुठे हा माझा प्रश्न आहे. टोलमधनं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जर समजा तुम्ही पैसे गोळा करत असाल त्या टोलच्या मार्फत, एक तर अनधिकृत अनेक ठिकाणी टोल उभे केले, ते बंद झाले. 65 टोल नाके बंद झाले, हे माझ्या आंदोलनानंतर झाले. तो जो डाटा आम्ही कलेक्ट केलेला आहे, आज कोर्टात कोण गेलं आहे? आम्हीच गेलो आहे ना या टोलच्या विरोधात. रस्त्यावरच्या लढाईला आम्हाला यश आलं, 65 टोल नाके बंद झाले. बाकीच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत. बाकी इश्यूज जे आहेत लोकांच्या सेफ्टीचे आणि इतर सगळे जे इश्यूज आहेत, हे सगळे इश्यूज घेऊन आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. अर्धवट सोडलेलं मला एक आंदोलन दाखवायचं, मला एक आंदोलन. टीका करण्यासाठी काही कराल तुम्ही. पण तुम्ही आता समाधानी आहात या टोलच्या आंदोलनानंतरचा जो काही रिझल्ट मिळाला त्याच्या समाधानी आहात की अजून शेवटी जायचं? अर्थातच पुढे जायचं आहे, अनेक गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या सरकारकडनं मी मुख्यमंत्र्यांना दोनदा भेटलो, पण या मुख्यमंत्र्यांकडनं काही होणार नाही. पाहतो बघतो ह्याच्या पलीकडे काही उत्तरच नाही आहेत. तुम्हाला निवडणूक लढवायची नाही वाटत स्वतः? अजून तसं काही शॉक बसला नाही मला. कसं आहे, निवडणूक लढवावी किंवा न लढवावी या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात जी सत्ता आहे ती सत्ता योग्य रीतीने चालवणं, बरोबर आहे. मग मला काय असले डोळे लागले नाहीत किंवा मग असं काही काय म्हणतो तुम्ही, काय विधानसभेत जायचं ती काय म्हणतो आपण, मुंडावळ्या बांधून बसलोय, असं काही नाही आहे. नाही तर काही लोक आता असतात ना अजित पवारांसारखे, मला मुख्यमंत्री व्हायचे. कसं होणार? तुमच्या समोर अनेक म्हणजे वेगवेगळ्या पक्षांमधल्या राजकीय नेत्यांची मुलं किंवा ही सगळी येतात, तुम्हाला भेटत असतात. काय वाटतं, म्हणजे नवीन तरी सगळं राजकारण बदलताना वाटतंय की अजून काहीतरी कुठेतरी कमी पडते? नाही, आता काही जण चांगले आहेत, पण काही जण अजूनही त्या जुन्या फॉर्ममध्येच आहेत. ते दादा आले, दादा आले, दादा आले, हे आले, हे आले, आले आले कोणी असतात ना सगळेजण, ते अजून तसंच आहेत, त्याच फॉर्ममध्ये आहेत ते. पण नवीन जनरेशनमध्ये राजकारणामध्ये मुलंही चांगली आहेत. म्हणजे सगळीच काही मंत्र्या आणि आमदारांची मुलं असं नाही माझं म्हणणं, परंतु इतर ग्राउंड लेवलला देखील ज्यांचा ज्यांना काही राजकीय बॅकग्राऊंड नाही, अशी असंख्य मुलं महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. महत्त्वाचा प्रश्न येतो तो स्मारकांची आश्वासनं दिली जात आहेत. कुठे स्मारक म्हटलं आम्ही करू, समुद्रात करू, हे करू. आरक्षणाचा प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्ही कसं या सगळ्या प्रश्नांकडे बघता? नाही, मुळात माननीय बाळासाहेबांनी जो एक विचार मांडला होता की जे गरिबांना तुम्ही जे ह्याच्या काय म्हणतो आपण त्याला, आर्थिकदृष्ट्या जे मागे आहेत आर्थिकदृष्ट्या, त्यांच्यासाठी आरक्षणमध्ये कोणत्याही जातीचे लोक असले तरी त्यांना द्यायला पाहिजे. मला असं वाटतं की तीच गोष्ट योग्य आहे.
आता मी ज्याला अमरावतीच्या सभेमध्ये होतो, अमरावतीची सभा माझी होती, त्या अमरावतीच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की हेच सगळे सत्ताधारी आणि यांची पापं झाकण्यासाठी म्हणून जातीचं हत्यार उपसतील आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी, आता ते मोर्चे बिरचे काढले नाही का त्या दिवशी, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आरक्षण बरोबर आहे, मग तो मराठा समाज असेल, दलित समाज असेल, कुठचाही समाज, याच्यातल्या त्याच मुलांना मिळालं पाहिजे की ज्यांना खरंच आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे, मग तो कुठचाही समाज असेल. आणि त्याही पलीकडे मराठा समाजाला आरक्षण, आता हे काहीतरी पसरवणं चालू आहे की राज ठाकरेचा मराठा आरक्षणाला विरोध. माझा कसा विरोध? माझा असा सरसकट सगळ्या आरक्षणाला विरोध आहे. आणि याचं मूळ कारण असं आहे की परप्रांतातली मुलं येऊन तुमच्याच संस्थांमध्ये शिकतायत, त्यांच्या जागा भरल्या जात आहेत, माझ्या मराठी मुलांना मिळत नाही आहे, मग तो कुठच्याही जातीचा असेल. यांच्याच संस्था आहेत ना सत्ताधाऱ्यांच्या, सगळ्या शैक्षणिक संस्था. भाई ह्यांचे स्वतःचे जे काही सगळे उद्योगधंदे आहेत तिथे आरक्षण लावणार नाहीत, तिथेही मुलं तशी घेणार नाहीत. यांना फक्त राजकारण करायचे. आता परवा दिवशी जो मोर्चा झाला, त्या मोर्चाच्या वेळेला व्यासपीठावरती काँग्रेसचे लोक होते की नव्हते? होते. NCPचे होते. भाजपचे होते. मला असं वाटतं शिवसेनेचे पण होते. कोणतरी एक आमदार बिमदार कोणतरी होते. मग आता अडलं कुठं? ह्यांच्याच हातात सत्ता आहे, सर्व पक्ष तिकडे व्यासपीठावरती आहेत, मग का नाही करून घेतलं तुम्ही? कोणी थांबवलंय तुम्हाला? कोणीही थांबवलेलं नाही. पण ह्यांना हे करायचं नाही. ह्यांना हे फक्त असं फिरवत ठेवायचं या सगळ्या गोष्टी. स्मारकाचं दरवेळेला निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी का? मला सांगा, हे किती वेळा आपण फुटेज पाहिलं? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाकीचे मंत्री बोटीत जॅकेट घालून आयलंड बघायला गेले. कुठे आयलंड? आणि मग यायचं खडक सापडला. मग ते 22 जूनचं होतं ना, तो कुठचा 22 जून? हो, 1856. 1856. अण्णा गोंदिया. हां, तसं आहे. अण्णा खडक असे करून परत येतात. पुढे काय नाही. बरं, सांगताना सांगायचं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 का 3 इंच उंच, म्हणजे महाराजांचा जिरेटोप हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 ते 3 इंच उंच झाला. तोही अश्वारूढ पुतळा. बरोबर आहे? म्हणजे घोडा केवढा झाला? कोण आहे जगात शिल्पकार? हे शिल्प बांधणार कोण? करणार कोण? जगात असे किती देश आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत पण त्यांनी नाही बांधले इतके मोठे पुतळे? मला एवढंच म्हणायचं आहे की महाराजांच्या स्मारकाला कोण विरोध करेल? पण ही जे महाराजांचे गड आहेत, गड किल्ले जे आहेत, मला असं वाटतं ही स्मारकं आहेत. ते हजारो कोटी रुपये तुम्ही त्या समुद्रात खर्च करण्यापेक्षा त्या गडकिल्ल्यांवरती जर खर्च केलेत तर ती प्रेरणा आहे. पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आमचे महाराज काय होते आणि काय ताकदवान होते हे सगळं त्यांना कळेल ना. नुसतंच फक्त वाचनामध्ये येणार, त्यापेक्षा व्हिज्युअली पण कळेल की किती कठीण प्रसंगामधनं ह्या माणसाने आपल्याला वाट दाखवली आणि ती स्फूर्ती आजपर्यंत आपली चालू आहे. मला असं वाटतं की ती स्मारकं आहेत. त्या महापुरुषांना शोभतील अशी स्मारकं हवीत. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ते सगळं पाहता येईल, बघता येईल अशी स्मारकं हवीत. ती गडकिल्ल्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे. ते नीट करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती पैसा खर्च करणं आवश्यक आहे. पण यांना हे करायचं नाही आहे. हे आत्ता मला असं वाटतं ही 3री निवडणूक का 4थी निवडणूक आहे महाराजांचा पुतळा उभा करायचा. हे फक्त त्याच्याभोवती राजकारण करायचं. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते इंदू मिलचं, बरोबर आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला, त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रतिमेला, प्रतिष्ठेला शोभेल असं स्मारक झालं पाहिजे ना, की नुसते पुतळे काय उभे करायचे? ज्या बाबासाहेबांनी सांगितलं की वाचा, शिका आणि मग संघर्ष करा, बरोबर ना? मला असं वाटतं जगाला हेवा वाटावा अख्ख्या अशा प्रकारची एक मोठं लायब्ररी ही बाबासाहेबांच्या नावाने ही तिथे उभी होणं आवश्यक आहे. वाचा आणि शिका जो माणूस सांगतो, जो संदेश देतो, त्यांच्या नावाने जर अशा प्रकारचं स्मारक जर उभं राहिलं तर ते त्यांच्या योग्यतेचं असेल. नुसते पुतळे उभे करून काय होणार आहे? पण यासाठी कुठेतरी जागा लागते, त्यासाठी ते प्रश्न आंदोलन जागेचा आहे, नाहीये. इंदू प्रश्न असा आहे मानसिकतेचा आहे. प्रश्न असा आहे तुमच्या इच्छाशक्तीचा आहे. तुम्हाला जर त्या ह्याच्यातनं राजकारण नुसतं करायचं असेल जातीचं, तर हेच फक्त करत राहणार. आणि ह्यांना असं वाटतंय की ज्या समाजामध्ये हे
दऱ्या निर्माण करतायत किंवा ज्या काही प्रकारचं राजकारण करतायत, तो सर्व समाजातला आपला बांधव, त्या भगिनी, माता यांना काय माहीत नाही का हे राजकारण काय करतायत ते? म्हणून मी तुम्हाला सांगतो ना आज, की ते सर्व राजकीय पक्ष जर समजा एकत्र एका व्यासपीठावरती आले होते, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोणी अडवलंय? देऊन टाका. का देत नाही आहात तुम्ही? कारण ते दिलं की विषय संपला, इश्यू संपतो. इश्यू संपला की राजकारण करता येत नाही. त्या इंदू मिलचा विषय जोपर्यंत हे होत नव्हतं तोपर्यंत बोंबलत होते, तोपर्यंत राजकारण करत बसले होते. ज्या दिवशी सरकारने सांगितलं की बरं ठीक आहे दिली, आता इश्यू संपला. हे इश्यू जिवंत ठेवायचे आणि ज्याच्यावरती फक्त राजकारणामध्ये या निवडणुका फक्त लढवत राहायच्या, एवढ्या उद्देशाने यांचं काम चालू आहे. आणि ह्यांनी जे काही शेण खाऊन ठेवलं आहे आत्तापर्यंत, जो काही भ्रष्टाचार करून ठेवला आहे, तो या सगळ्या जातीच्या राजकारणाच्या खाली लपवायचा, की ते निवडणुकीच्या तोंडावरती वरती काही येता कामा नये, ह्याच्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. हा तुमचा सगळा राजकीय जो हे एक प्रकारची तुमची मांडणी असते, त्याच्या पलीकडे तुम्ही एक कलाकार म्हणून आहात. महाराष्ट्रामध्ये कलेला काय स्थान आहे आजच्या घडीला? काय प्रकारची कला आता इथून काहीच पुढे? नाही. आता काहीच नाही. याचं कारण कसं आहे माहिती नाही, कारण कलेबद्दलची आस्था असणं ही राज्यकर्त्याला लागते. पृथ्वीराज चव्हाण ते मध्ये म्हणजे काय म्हणतो पण त्याला, ते ट्रान्झिटमध्ये आहेत. ते ट्रान्झिटमध्ये असतो ना एखादा माणूस, तसे आहेत ते. तर सध्या ही जबाबदारी दिलेली आहे, परत मग वरती बोलून घेणार, चला यावरती की वरती गेले. त्यांना काही देणं घेणं महाराष्ट्राशी. माणूस चांगले आहेत. माझे काय वैयक्तिक अजित पवार काय, पृथ्वीराज चव्हाण काय किंवा इतर कोणाशी माझी काय वैयक्तिक थोडी दुश्मनी आहे. जी आहे गोष्ट ती माझी फक्त राजकीय आहे. मी जे बोलतोय ते राजकीय बोलतोय. त्याच्यामुळे ह्यांना काही कला बिला वगैरे तर खूप 25,000 फुटावरनं विमान चालल्यानं माहिती पण नाही. हे जे सगळं तुमचं म्हणणं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन मला परत शेवटचाच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो हाच आहे की आज म्हणजे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या संदर्भातनं तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला पडलेलं महाराष्ट्राचं महास्वप्न काय? तर मला असं वाटतं ह्याच्यात स्वप्न काय आहे? जी गोष्ट घडू शकते, बरोबर आहे, त्याला आपण म्हणजे जी घडणारी गोष्ट जी घडू शकते त्याला आपण स्वप्न कसं म्हणायचं? झोपेत स्वप्न येतं आणि जातं. जी आपण गोष्ट घडवू शकतो ही खात्री असेल तर त्या खात्रीला तुम्ही स्वप्न नाही म्हणू शकत. मला त्याची खात्री आहे की ती गोष्ट घडू शकते, ती घडेल, ती घडणार. राजसाहेब धन्यवाद. तुम्ही अत्यंत मनमोकळी चर्चा केली. राज ठाकरे आपल्याला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राबद्दल बोलताना आपण पाहिलेले आहेत, आज मुद्दामून कुठलाही राजकीय किंवा आरोप प्रत्यारोपांचा भाग न ठेवता आपण त्यांच्याशी फक्त महाराष्ट्र जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे आपण राज ठाकरे यांची नेहमीच चर्चा करणार आहोत. त्यावेळेला आपण त्यांच्याशी राजकीय आरोप प्रत्यारोप आणि ह्या सगळ्या बाबतीतल्या अनेक चर्चा आपण करत राहू. पण तोपर्यंत आपण थांबूया. पहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक आणि बिनधास्त.